हॅलो स्टुडंट्स, आपला चॅप्टर चालू आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, बरोबर आहे ना. आणि त्याच चॅप्टरला कंटिन्यू करतो आहे. बघा आजचा फर्स्ट प्रॉब्लेम आहे, फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. कंबाईन इक्वेशन काढायचं आहे पेअर ऑफ लाईनचं पासिंग थ्रू द ओरिजिन अँड परपेंडिक्युलर टू द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय. लाईनचं इक्वेशन दिलं आहे 3x² + 2hxy - y² = 0. बघा लक्ष द्या, पहिलं प्रॉब्लेम टाईपवरचं व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. बघा द इक्वेशन ऑफ गिवन लाईन इज, द गिवन इक्वेशन ऑफ लाईन लिहा. द गिवन इक्वेशन ऑफ लाईन किंवा द इक्वेशन ऑफ गिवन लाईन, द इक्वेशन ऑफ गिवन लाईन, द इक्वेशन ऑफ गिवन लाईन इज काय आहे 3x² + 2xy - y² = 0. याला म्हणायचं इक्वेशन नंबर फर्स्ट, द इक्वेशन ऑफ गिवन लाईन. बघा याला कम्पेअर करायचं होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री सोबत. ax² + 2hxy + by² = 0. दिलेलं इक्वेशन लिहिलं ax² + 2hxy + by² = 0. होमोजिनियस इक्वेशन सोबत कम्पेअर करायचं. नाउ कंपेअरिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. कंपेअरिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 कंपेअर करतो आहे. तर a ची व्हॅल्यू होते 3, a ची 3, 2h व्हॅल्यू होते 2 आणि b ची व्हॅल्यू होते -1. b ची व्हॅल्यू -1, a ची 3, b ची 2, 2h ची 2 आणि b ची -1. बरोबर आहे ना. इफ m1 and m2, m1 and m2 be the slopes of line 1, be the slopes of line 1, line 1 चा स्लोप आहे. देन बघा दोन स्लोपची फाइंड करायची. सम m1 + m2 = काय फॉर्म्युला आहे -2h/b. m1 + m2 = -2h/b. m1 + m2 -2h ची व्हॅल्यू हिअर 2 आणि b ची व्हॅल्यू -1 कॅन्सल, दॅट इज 2. m1 + m2 = 2 and m1.m2 = a/b. m1.m2 = a/b means m1.m2 a ची व्हॅल्यू 3, b ची व्हॅल्यू -1. m1.m2 = -3. हा झालं इक्वेशन 3 आणि झालं इक्वेशन 4. बघा पहिले दिलेलं इक्वेशन घेतलं, बरोबर आहे. कसं आहे होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री. त्याला होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री सोबत कम्पेअर करा. कोणता ax² + 2hxy + by² = 0. इक्वेशन नंबर सेकंड कम्पेअर करा. कंपेअरिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. a ची व्हॅल्यू 3, 2h ची 2, b ची -1. If m1 and m2 be the slopes of line 1, then दोन स्लोपची सम m1 + m2 -2h/b. m1 + m2 -2h ची व्हॅल्यू 2, b ची -1 कॅन्सल, दॅट इज 2. इक्वेशन नंबर थर्ड. नाव m1.m2 काढा. काय फॉर्म्युला a/b. m1.m2 3/-1 means m1.m2 = -3. बरोबर आहे ना. काय म्हटलं आहे, फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन परपेंडिक्युलर टू द
लाईन्स, बरोबर आहे. मग काय लिहायचं की रिक्वायर्ड लाईन्स are perpendicular to line 1. कोणाला परपेंडिक्युलर आहे? लाईन 1 ला परपेंडिक्युलर आहे. लाईन 1 ला परपेंडिक्युलर आहे. हेन्स their slopes are मग ज्या त्या परपेंडिक्युलर असते तर त्याच्या रेसिप्रोकल तो मायनस, समजा M1 जर स्लोप असेल तर ती लाईन परपेंडिक्युलर आहे, मग त्याला -1/M1 आणि M2 जर असेल तर -1/M2. देअर स्लोप्स आर -1/M1 अँड -1/M2. काय झालं त्याचा स्लोप? -1/M1 अँड -M/2. बरोबर, हे झाले स्लोप. आता कुठून जाते लाईन? ओरिजिनमधून. आणि ओरिजिनमधून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन असते y = mx. कशामध्ये कोणतं इक्वेशन आहे? y = mx. जी लाईनमधून ओरिजिनमधून लाईन जाते आहे त्या लाईनचं इक्वेशन. आता इथं स्लोप अलग अलग आहे. हेन्स their equations are त्यांचे इक्वेशन्स कोणते होईल? y = -1/M1x अँड y = -1/M2x. y = -1/M1x अँड y = -1/M2x. याचं या साईडला ट्रान्सफर. M1y = -x अँड M2y = -x. M2y = -x. याचं या साईडला ट्रान्सफर. x + M1y = 0 अँड x + M2y = 0. हे कोणते इक्वेशन झाले? सेपरेट इक्वेशन्स. कोणते इक्वेशन झाले? सेपरेट इक्वेशन. याचं काढायचं कंबाईन इक्वेशन. इट्स कंबाईन इक्वेशन इज काय? x + M1y डॉट x + M2y = 0. हा समजा यू हॅव व्ही, त्याचं कंबाईन इक्वेशन काय असतं? u डॉट v = 0 मीन्स x + M1y × x + M2y = 0. यानं याला मल्टिप्लाय x × x x², M1y × x M1xy प्लस M2y × x M2xy प्लस M1 × M2 here y². M1 × M2 y² means here x². आपण M1 M2 कॉमन काढले, मी xy कॉमन काढले, इथं काय राहिलं? M1 + M2 × xy प्लस M1 × M2 M1 × M2 y² = 0. आता इथे M1 + M2 आणि M1.M2 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. कशावरून? फ्रॉम इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4. दॅट इज हिअर x² प्लस M1 + M2 ची व्हॅल्यू आहे 2 टॉईस xy प्लस M1.M2 ची व्हॅल्यू आहे -3 y² = 0. कशावरून लिहिलं? फ्रॉम इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4. बरोबर आहे. हिअर x² प्लस 2xy प्लस इंटू मायनस -3y² is equal to 0 and which is required
combine equation of line, combine equation of given line, combine equation of given line. Which is a required combine equation of given line. बघा पहिले दिलेलं इक्वेशन घ्यायचं कोणतं आहे 3x स्क्वेअर टॉइस एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. कोण्या टाईपचं आहे होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री. होमोजिनियस इक्वेशन म्हणजे काय का त्या इक्वेशनच्या प्रत्येक टर्मची डिग्री ही काय पाहिजे सेम पाहिजे. कम्पेअर करा ax स्क्वेअर टॉइस hx वाय प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 सोबत इक्वेशन नंबर सेकंड. कम्पेअर केलं a ची 3 टॉइस h ची 2 b ची -1. इफ m1 and m2 बी द स्लोप्स ऑफ लाईन 1 देन दोन स्लोपची करायची सम. स्लोपच्या समचा फॉर्म्युला m1 प्लस m2 इज इक्वल टू मायनस टॉइस h अपॉन b. m1 प्लस m2 टॉइस h ची व्हॅल्यू 2 आणि b ची व्हॅल्यू a ची व्हॅल्यू टॉइस h अपॉन b ना दॅट इज -1 मायनस मायनस कॅन्सल दॅट इज +2 इक्वेशन नंबर सेकंड. दोन्हीचा काय घ्यायचा प्रॉडक्ट m1 डॉट m2 इज इक्वल टू a अपॉन b. m1 डॉट m2 a ची 3 b ची -1 m1 डॉट m2 इज इक्वल -3 इक्वेशन नंबर 4. इथपर्यंत आलं. आता काय लिहायचं का रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर टू लाईन 1. दिलेल्या लाईन ह्या लाईन 1ला काय परपेंडिक्युलर. जेव्हा लाईन परपेंडिक्युलर असते त्या लाईनचा स्लोप हा -1 अपॉन गिवन स्लोप असतो. जो ऑलरेडी स्लोप जर m1 असेल आणि ती जर लाईन परपेंडिक्युलर असेल तर तिचा स्लोप हा -1 अपॉन m1 असतो. म्हणजे स्लोप m1 आणि m2 आहे मग त्या लाईनचे स्लोप काय झाले -1 अपॉन m1 आणि -1 अपॉन m2. ओके. आता त्या ज्या लाईन्स आहेत ती लाईन्स कुठून जाते आहे ओरिजिनमधून. ओरिजिनमधून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन काय y इज इक्वल टू mx. आपला स्लोप काय तर एकाचा -1 काय परपेंडिक्युलर असल्यामुळे -1 अपॉन m1 आणि दुसऱ्याचा -1 अपॉन m2. मीन्स y इज इक्वल टू -1 अपॉन m1x अँड y इज इक्वल टू -1 अपॉन m2x. m1y इज इक्वल टू -x, m2y इज इक्वल टू -x. याचं इकडे ट्रान्सफर x प्लस m1y इज इक्वल टू 0 अँड x प्लस m2y इज इक्वल टू 0. याचं काय लिहा कंबाईन इक्वेशन x प्लस m1y डॉट x प्लस m2y इज इक्वल टू 0. मल्टिप्लिकेशन x इंटू x x स्क्वेअर x इंटू m1y m1xy m2y इंटू x में m2xy प्लस m1 m2y स्क्वेअर इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 0. या दोन ह्याच्यानं xy कॉमन काढा x स्क्वेअर m1 प्लस m2xy प्लस m1 डॉट m2y स्क्वेअर इज इक्वल टू 0. इथे m1 प्लस m2 आणि m1 डॉट m2 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. इथे आहे 2 m1 प्लस m2 ची व्हॅल्यू झाली 2 इक्वेशन 3 वरून आणि m1 डॉट m2 ची व्हॅल्यू -3 इक्वेशन 4 वरून. फ्रॉम इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4 x स्क्वेअर प्लस 2xy -3y स्क्वेअर इज इक्वल टू 0 अँड व्हिच इज अ रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन ऑफ गिव्हन लाईन. अंडरस्टँड. पहिलेच प्रॉब्लेम आहे 4-5 प्रॉब्लेम घेतो याच्यावरचे. काही असाइनमेंट पण देईन तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. प्रॉब्लेम महत्त्वाचा टाईप आहे. ओके नाउ राईट डाऊन. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे सेम तसंच आहे. कंबाईन इक्वेशन काढायचं आहे पेअर ऑफ लाईनचं. जी लाईन कुठून जाते आहे ओरिजिन परपेंडिक्युलर टू द गिवन लाईन. त्या दिलेल्या लाईनला त्या लाईन्स परपेंडिक्युलर आहे. बरोबर आहे. बघा इक्वेशन दिलं आहे 5x स्क्वेअर मायनस 8xy प्लस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. पहिले काय करायचं दिलेल्या लाईनचं इक्वेशन लिहा. द इक्वेशन ऑफ गिवन लाईन, द इक्वेशन ऑफ गिवन लाईन, द इक्वेशन ऑफ गिवन लाईन इज काय आहे 5x स्क्वेअर 5x स्क्वेअर बरोबर आहे -8xy प्लस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0 इक्वेशन नंबर फर्स्ट. बरोबर आहे. बघा याला करायचं कम्पेअर. काय ax स्क्वेअर प्लस टॉइस hxy
प्लस by² इज इक्वल टू 0 सोबत. कशासोबत? कारण तिथं होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री आणि त्याला जनरल होमोजिनियस इक्वेशन सेकंड डिग्री सोबत कम्पेअर करा. मी ax² प्लस टॉईस hx² प्लस by² इज इक्वल टू 0 इक्वेशन सेकंड याला कम्पेअर करा. नाउ कंपेअरिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2, 1 आणि 2 कम्पेअर करा. तर a ची व्हॅल्यू काय होते 5, टॉईस ची व्हॅल्यू काय होते -8 आणि b ची व्हॅल्यू होते 3. b ची व्हॅल्यू काय होते 3. मग काय लिहाल इफ m1 and m2 be the slopes of line 1. ह्या प्रॉब्लेमसाठी फॉर्मॅट लक्षात ठेवायचा. स्लोप्स ऑफ लाईन 1, लाईन 1चा काय तो स्लोप. मग दोन स्लोपची काय फाइंड करायची सम. काय m1 प्लस m2 इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे मायनस टॉईस h अपॉन b. m1 प्लस m2 इज इक्वल टू मायनस टॉईस h अपॉन b. m1 प्लस m2 इज इक्वल टू मायनस टॉईस h ची व्हॅल्यू -8, b ची व्हॅल्यू 3, मायनस मायनस प्लस 8 अपॉन 3. इक्वेशन नंबर 3 ही झाली सम. घ्यायचा प्रॉडक्ट m1 डॉट m2 इज इक्वल टू a अपॉन b. m1 डॉट m2 a ची व्हॅल्यू 5, a ची व्हॅल्यू 5, b ची व्हॅल्यू 3. इक्वेशन नंबर 4. इथपर्यंत समजलं. इथपर्यंत ऑलरेडी अगोदरचे प्रॉब्लेममध्ये आपण केलेलं आहे. म्हणजे अगोदरच्या टाईपमध्ये m1 प्लस m2 आणि m1 डॉट m2 इथपर्यंत सर्वांना काढता आलं पाहिजे. बरोबर आहे. नाव रिक्वायर्ड लाईन्स आर कशा आहेत त्या परपेंडिक्युलर. required lines are perpendicular to line 1. लाइन 1 ला काय आहे परपेंडिक्युलर. रिक्वायर्ड लाइन्स आर परपेंडिक्युलर टू लाइन्स 1. हेन्स देअर स्लोप्स आर, त्याचे स्लोप्स काय परपेंडिक्युलर असल्यामुळे -1 अपॉन गिवन स्लोप. देअर स्लोप्स आर काय होईल -1 अपॉन m1 अँड -1 अपॉन m2. -1 अपॉन m1 अँड -1 अपॉन m2. बरोबर आहे. आता काय काढायचे त्याचे इक्वेशन्स. बरोबर आहे ना. नाव काय लिहा अँड रिक्वायर्ड लाइन्स आर passing through origin. Required lines are passing through origin. Required lines are passing through origin. Hence their equations are कोणतं होईल y is equal to -1 upon m1x and y is equal to -1 upon m2x. y is equal to -1 upon m1x and y is equal to -1 upon m2x. याने याला मल्टिप्लाय. m1y is equal to -x and याचा ट्रान्सफर इथे दॅट इज m2y इज इक्वल टू -x. बरोबर आहे. याचं या साईडला ट्रान्सफर करा. मी काय होईल x प्लस m1y इज इक्वल टू 0 अँड x प्लस m2y इज इक्वल टू 0. कोणते इक्वेशन झाले कोणते झालं सेपरेट. आता याचं काय काढा कंबाईन इक्वेशन. काय काढा कंबाईन इक्वेशन मीन्स देअर कंबाईन इक्वेशन इज
कंबाईन इक्वेशन इज, त्यांचं कंबाईन इक्वेशन काढायचं आहे. देअर कंबाईन इक्वेशन्स काय होईल मग इथे x प्लस m1y डॉट x प्लस m2y इज इक्वल टू 0. x प्लस m1y डॉट x प्लस m2y इज इक्वल टू 0. यानं याला मल्टिप्लाय करा, या ब्रॅकेटने याला x इंटू x स्क्वेअर प्लस m1y इंटू x m1xy प्लस m2y इंटू x m2xy प्लस m1 डॉट m2y इंटू y स्क्वेअर इज इक्वल टू 0. बरोबर आहे. हिअर x स्क्वेअर प्लस या दोन्ही xy कॉमन काढलं तर काय राहिलं m1 प्लस m2 इंटू xy प्लस m1 डॉट m2y स्क्वेअर इज इक्वल टू 0. बघा इथे m1 प्लस m2 फाइंड करायचं इक्वेशन 3 वरून m1 डॉट m2 इक्वेशन 5 वरून सबस्टिट्यूट करा. मीन्स x स्क्वेअर m1 प्लस m2 ची व्हॅल्यू 8/3xy आणि m1 डॉट m2 ची व्हॅल्यू 5/3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. बघा याच्या डिनॉमिनेटरमध्ये 3 आहे, इथे सुद्धा 3 आहे. दोन्ही साईडला 3 न मल्टिप्लाय करा. नाउ मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 3, मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 3 न काय केलं याला आपण मल्टिप्लाय, 3 न काय केलं आपण मल्टिप्लाय. बरोबर आहे. मग 3 न मल्टिप्लाय 3 इंटू x स्क्वेअर दॅट इज 3x स्क्वेअर, 3 कॅन्सल काय झालं 8xy, 3 कॅन्सल इथे काय 5y स्क्वेअर इज इक्वल टू 0 अँड व्हाईच इज अ रिक्वायर्ड combine equation, which is a required combine equation, which is a required combine equation of pair of lines, which is a required combine equation of pair of lines. ओके. बघा पहिले दिलेलं इक्वेशन घ्यायचं कोणतं आहे 5x स्क्वेअर 8xy प्लस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. इक्वेशन फर्स्ट कंपेयर करा ax स्क्वेअर प्लस hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 सोबत. इक्वेशन नंबर सेकंड कंपेयर करा a ची 5 टॉइस h ची -8 b ची 3. इफ m1 and m2 be the slopes of line 1 then दोन स्लोपची सम m1 प्लस m2 इज इक्वल टू मायनस टॉइस h अपॉन b, m1 प्लस m2 माइनस टॉइस h ची व्हॅल्यू -8/3 माइनस माइनस प्लस 8/3 इक्वेशन 3. दोन्हीचा प्रॉडक्ट m1 डॉट m2 इज इक्वल टू a अपॉन b, m1 डॉट m2 a आहे 5 b आहे 3. इक्वेशन नंबर 4 दिलेल्या लाईन्स काय परपेंडिक्युलर कोणाला लाईन 1 ला रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर टू लाईन 1. मग त्याचे स्लोप्स काय होते -1/m1 आणि -1/m2. आता ह्या ज्या लाईन्स आहे ह्या लाईन्स कुठून जाते ओरिजिनमधून. रिक्वायर्ड लाईन्स आर पासिंग थ्रू ओरिजिन. मग ओरिजिनमधून जाणाऱ्या लाईनचे लिहायचं इक्वेशन जनरल इक्वेशन y इज इक्वल टू mx, पण परपेंडिक्युलर स्लोप झाला y इज इक्वल टू -1/mx. दोन लाईन्स आहे, दोन लाईनला दोन स्लोप राहील, एकाला m1 आणि दुसऱ्याला m2. y इज इक्वल टू -1/m1x and y इज इक्वल टू -1/m2x. m1चं ट्रान्सफर m1y इज इक्वल टू -x आणि m2y इज इक्वल टू -x. याचं इकडे ट्रान्सफर x प्लस m1y इज इक्वल टू 0 आणि x प्लस m2y इज इक्वल टू 0. हे झाले सेपरेट इक्वेशन. काढायचे कंबाईन इक्वेशन. मग दोन याचा घ्यायचा डॉट प्रॉडक्ट इज इक्वल टू घ्यायचं 0. मीन्स देअर कंबाईन इक्वेशन इज x प्लस m1y डॉट x प्लस m2y इज इक्वल टू 0. दोन याचं करायचं मल्टिप्लिकेशन x इंटू x स्क्वेअर, x इंटू m1y m1xy, m2y इंटू x m2xy m1 m2y स्क्वेअर इज इक्वल टू 0. या दोन याच्यामधून xy कॉमन निघते आहे.
एक्स स्क्वेअर m1 प्लस m2 xy प्लस m1 डॉट m2 y स्क्वेअर. इथे इक्वेशन 3 वरून m1 प्लस m2 8/3 आणि m1 डॉट m2 4 वरून 5/3. कशावरून लिहिलं? फ्रॉम इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4. याच्या डिनॉमिनेटरमध्ये 3 आहे, याच्या दोन्ही साईडला 3 काय करा? मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 3. दॅट इज 3x स्क्वेअर, 3 कॅन्सल, 8xy 3 कॅन्सल प्लस 5y स्क्वेअर इज इक्वल टू 0 अँड व्हाइच इज अ रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. व्हाइच इज अ रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. अंडरस्टँड? समजलं? समजून राहिले प्रॉब्लेम? सोपा टॉपिक आहे, बरं स्टेप बाय स्टेप प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. ओके, नाउ लेट्स डू. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे कंबाईन इक्वेशन काढायचं पेअर ऑफ लाईनचं. ज्या लाईन्स कुठून जाते आहे? ओरिजिनमधून कोणाला परपेंडिक्युलर त्या लाईनला. लाईन दिली आहे कोणती? 5x स्क्वेअर 2xy मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. बघा दिलेले लाईनचं इक्वेशन लिहायचं. द इक्वेशन ऑफ गिवन लाईन, द इक्वेशन ऑफ given line, the equation of given line is काय आहे? 5x स्क्वेअर प्लस 2xy मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर फर्स्ट. बरं दिलेलं इक्वेशन कोणतं आहे? 5x स्क्वेअर प्लस 2xy मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. याला कम्पेअर करायचं कशासोबत? होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री सोबत. ax स्क्वेअर टॉइस hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर सेकंड. बरोबर आहे? आता याला करा कम्पेअर. नाउ कम्पेअरिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. 1 आणि 2 काय करायला? कम्पेअर करा. कम्पेअरिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. तर मग इथं ए ची व्हॅल्यू काय होते? 5. टॉइस ची व्हॅल्यू किती होते? 2 आणि बी ची व्हॅल्यू काय होते? -3. बी ची व्हॅल्यू काय होते? -3. आता काय लिहायचं? स्लोप. इफ m1 अँड m2 be the slopes of m1 and m2 be the slopes of line 1, be the slopes of line 1, then दोन स्लोपचं काय घ्यायची? सम. m1 प्लस m2 इज इक्वल टू मायनस टॉइस h अपॉन b. Here m1 plus m2 is equal to minus twice h ची व्हॅल्यू 2, b ची व्हॅल्यू -3, मायनस मायनस प्लस काय झालं? 2/3. याला म्हणायचं इक्वेशन नंबर थर्ड. दोन्हीचा काय घ्यायचा? प्रॉडक्ट. m1 डॉट m2 इज इक्वल टू a अपॉन b. m1 डॉट m2. हियर a ची व्हॅल्यू 5 आणि b ची व्हॅल्यू -3. मीन्स m1 डॉट m2 इज इक्वल टू -5 अपॉन 3. इक्वेशन नंबर 4. काय करलं? दिलेलं इक्वेशन घेतलं. कसं आहे का? 5x स्क्वेअर 2xy मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री आहे. त्याला कम्पेअर करायचं होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री सोबत. कोणता आहे? जनरल होमोजिनियस इक्वेशन. ax स्क्वेअर टॉइस hxy by स्क्वेअर इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर सेकंड. कम्पेअर करा. कम्पेअरिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. a ची 5 टॉइस hचा 2 b ची -3. इफ m1 अँड m2 बी द स्लोप्स ऑफ लाईन 1, देन दोन स्लोपची सम m1 प्लस m2 इज इक्वल टू मायनस टॉइस h अपॉन b. m1 प्लस m2 हा फॉर्म्युल्यामधला मायनस टॉइस h म्हणजेच टॉइस h
म्हणजे काय टॉईस एचची व्हॅल्यू किती आहे +2 आणि बीची व्हॅल्यू किती -3 मायनस मायनस कॅन्सल 2/3 इक्वेशन नंबर 3. m1 डॉट m2 दोन्हीचा प्रॉडक्ट a अपॉन b m1 डॉट m2 a ची 5 b ची -3 m1 डॉट m2 -5/3 इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 4 हा झाला m1 डॉट m2. बरोबर आहे ना. आता बघा रिक्वायर्ड लाईन्स आर दिलेल्या लाईन गिवन लाईनला परपेंडिक्युलर आहे. रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर. रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर टू कोणाला परपेंडिक्युलर आहे लाईन 1ला. लाईन 1ला बरोबर आहे. हेन्स their slopes त्यांचे स्लोप्स काय होईल मग their slopes are -1 upon m1 and -1 upon m2 -1 upon m1 and -m upon m2. आता त्या लाईन्स कुठून जाते आहे ओरिजिन मधून जाते आहे. मी रिक्वायर्ड लाईन्स आर पासिंग थ्रू ओरिजिन. कुठून जाते आहे पासिंग थ्रू ओरिजिन. रिक्वायर्ड लाईन्स आर पासिंग थ्रू ओरिजिन मीन्स their equations are काय y is equal to -1 upon m1x and y is equal to -1 upon m2x. y is equal to -1 upon m1x and y is equal to -1 upon m2x. याचं इकडे ट्रान्सफर m1y is equal to -x and m2y is equal to -x. याचं ट्रान्सफर x plus m1y is equal to 0 and x plus m2y is equal to 0. हे कोणते झाले सेपरेट इक्वेशन. काय करण्याचं कंबाईन इक्वेशन. नाउ their combined equation is कोणते कंबाईन इक्वेशन that x plus m1y dot x plus m2y is equal to 0. x plus m1y dot x plus m2y is equal to 0. याला मल्टीप्लाय x into x x square m1y into x m1xy m2y into x m2xy plus m1 dot m2 y square is equal to 0. Here x square या दोन ह्याच्यामध्ये xy कॉमन निघते मग काय m1 plus m2xy plus m1 dot m2y square is equal to 0. इथं m1 plus m2 आणि m1 dot m2 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची कशावरून इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 वरून मीन्स x स्क्वेअर प्लस m1 plus m2 ची व्हॅल्यू 2/3 xy प्लस m1 dot m2 ची व्हॅल्यू -5/3 y स्क्वेअर इज इक्वल टू 0. कशावरून लिहिलं फ्रॉम इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4. इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4 याची 3 आहे इथे 3 आहे तर दोन्ही साईडला कशानं मल्टिप्लाय करायचं 3 ने. नाउ मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 3 मल्टिप्लाइंग both sides by 3 न मल्टिप्लाय मग इथे काय होईल 3x स्क्वेअर 3 कॅन्सल टॉईस xy 3 कॅन्सल
minus 5y square is equal to 0, and which is a required combined equation of pair of lines. बघा दिलेलं इक्वेशन कोणतं आहे 5x² + 2xy - 3y² इज इक्वल टू 0 दिलेलं इक्वेशन. कसं आहे ते दिलेलं इक्वेशन होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री. मग त्याला होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री सोबत जनरल होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री सोबत कम्पेअर करा. मग कोणतं आहे जनरल होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री ax² + 2hx² + by² इज इक्वल टू 0 इक्वेशन नंबर सेकंड. याला कम्पेअर करा. कम्पेअरिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 a ची 5 2h ची 2 आणि b ची -3. इफ m1 and m2 be the slopes of line 1, then दोन स्लोपची सम घ्या. m1 + m2 इज इक्वल टू -2h/b. m1 + m2 - 2h ची व्हॅल्यू 2, b ची -3, मायनस प्लस दॅट्स अ 2/3 इक्वेशन नंबर थर्ड. दोन्हीचा प्रॉडक्ट m1.m2 a/b. m1.m2 a ची 5 b ची -3, m1.m2 -5/3 इक्वेशन नंबर 4. Now required lines are perpendicular to line 1. And their slopes are -1/m1 and -1/m2. त्याच्या लाईनच्या स्लोप जाते पण त्या लाईन कुठून जाते ओरिजिन मधून जाते आहे. मी रिक्वायर्ड लाईन्स आर पासिंग थ्रू द ओरिजिन. दॅट इज देअर इक्वेशन्स आर y इज इक्वल टू -1/m1x and y इज इक्वल टू -1/m2x. यानं याला मल्टिप्लाय याचं ट्रान्सफर केलं m1y इज इक्वल टू -x आणि m2y इज इक्वल टू -x. बरोबर आहे. याचं इकडे ट्रान्सफर x + m1y इज इक्वल टू 0 आणि x + m2y इज इक्वल टू 0. त्याचं काय लिहायचं कंबाईन इक्वेशन. देअर कंबाईन इक्वेशन इज काय x + m1y डॉट x + m2y इज इक्वल टू 0. दोन्हीचं घ्यायचं डॉट प्रॉडक्ट मल्टिप्लिकेशन x × x x², x × m1y m1xy, m2y × x m2xy m1 m2y² इज इक्वल टू 0. या दोन याच्यामध्ये xy कॉमन x² m1 + m2xy m1.m2y² इज इक्वल टू 0. इथे m1 + m2 आणि m1.m2 ची व्हॅल्यू पुटअप करा. m1 + m2 ची 3 वरून आणि m1.m2 ची 4 वरून मीन्स x² m1 + m2 2/3xy m1.m2 -5/3y² इज इक्वल टू 0. कशावरून लिहिलं फ्रॉम इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4. दोन्ही साईडला 3 न मल्टिप्लाय करा. मी 3x², 3 कॅन्सल 2xy, 3 कॅन्सल -5y² इज इक्वल टू 0 अँड व्हाईच इज अ रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. व्हाईच इज अ रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. अंडरस्टँड. समज बेटा आजचे प्रॉब्लेम समजले. आजचे प्रॉब्लेममध्ये काही प्रॉब्लेम आहे नाही आहे प्लीज राईट डाऊन. ओके. बाकी नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. ओके. नाउ राईट डाऊन.